जागतिक महिला दिवस या दिवसाचा हा शेवटचा भाग. या भागात लताताईंनी भारतातील शूरवीर महिलांचा एक वेगळा दृष्टिकोन या भागात मांडलेला आहे. अरे ब्राह्मणशाही से आजादी, अरे हुकुमशाही से आजादी, अरे धर्मांधता से आजादी, अरे सांप्रदायिकता से आजादी, मेरी बहना मांगे आजादी, पुलिस से मांगे आजादी, धीरे से मांगे आजादी, अरे जोर से मांगे आजादी, मेरी बहना मांगे आजादी, मेरी बेटी भी मांगे आजादी, बेटी की सहेली भी मांगे आजादी, हर स्टूडेंट मांगे आजादी. 19व्या शतकामध्ये स्त्री सती जात होती, तिला बालविवाह होत होता, तिला सरणावण चढवलं जात होतं. अशा काळामध्ये कोण कोण उठलं? राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, टिळक, आगरकर, लोकहितवादी आणि फुले. बरोबर आहे, मी असंच सांगितलं होतं आपल्याला. आणखीन काय? पंडिता रमाबाई रानडे आणि सावित्रीबाई फुले. तुम्ही विचारला कधी प्रश्न? तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलाय. मला सांगा, पंडिता रमाबाईंचा जन्म कधी झाला? माहितीये तुम्हाला? शिक्षिका आहात तुम्ही, अध्यापिका आहात, तुम्ही मुख्याध्यापिका आहात, तुम्ही प्राचार्य आहात. मला तुम्ही आता सांगितलंच पाहिजे की पंडिता रमाबाईंचा जन्म कधी झाला, कारण आपण बोलतो बरं का. सांगा, गुगल नाही बघायचं. बरं, सावित्रीबाईंचा जन्म कधी झाला? 3 जानेवारी 1831. अगदी बरोबर. म्हणजे त्याच्या 3 वर्ष आधी फुलेंचा जन्म आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंमध्ये फक्त 3 वर्षाचं अंतर आहे. रमाबाई रानडे आणि महादेव गोविंद रानडे यांच्या वयात किती अंतर होतं? भरपूर. म्हणजे काय? 40 वर्षाचं, 30-35 वर्षाचं अंतर. 25 ते 30 वर्षाच्या अंतराचं. त्याचंही ते खरं खोटं आपल्याला माहिती नाहीये, कारण त्यांच्या जन्मतारखा पण असं आहे. आता पंडिता रमाबाईंचा जन्म सापडला का कोणाला? गुगल शोधतायत, शोधा गुगल शोधा शोधला तरी चालेल, शोधा. मग तुम्हाला कळेल मी काय म्हणते. मग तुम्हाला कळेल तुम्हाला किती उल्लू बनवलंय आजपर्यंत. सांगितलं की नाही आपल्याला की मला ना इथे जरा तुम्हाला वाटत थरथर होतं, कारण मला ना ह्या सगळ्या कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे मी सांगून टाकते तुम्हाला. 1831 साली सावित्रीबाई जन्माला आली आणि 1848 साली, म्हणजे किती वर्षाची आहे? 17 वर्षाची असताना थांबा बरोबर, ठीक आहे. तर तुम्ही सांगा, सावित्रीबाई जन्माला आली 1831. 1848 ला तिने शाळा उघडली. त्यावेळेला ती 17 वर्षाची आहे. 17 वर्षाची सावित्री आपल्या देशातली पहिली शिक्षिका सिंथिया फरार यांच्याकडे शिकायला गेलेली. इंग्लिश येत होतं तिला, मोडी येत होतं तिला, संस्कृत येत होतं तिला, गणित येत होतं तिला, मराठी येत होतं तिला. आणि माझ्याशी वाद घालणारे सगळे पुरुष मला असे धाडकन उडवतात. ते म्हणतात, काय सांगतेस तू? ऐकायचं नसतं त्यांना. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी घेऊन बसलेले असतात आणि ते म्हणतात, काय तिने शिकवलं, तिला काय येत होतं. ज्या वेळेला त्यांना आता अनंत महादेवांचा चित्रपट आला, ते बरं झालं, त्यांना निदान तेवढं तरी दाखवता येतं. पण ही सावित्रीबाई इतकी शिकलेली होतीच, पण सिंथिया फरारकडे जाऊन ती इंग्लिश पण शिकली होती आणि इंग्लिश रिपोर्ट लिहू शकत होती ती पण. आणि तिच्याबरोबर आता फातिमाचा उल्लेख जरी एका ओळीत आला असेल तरी 9 जानेवारी 1931 ला असा जन्मतिथी त्यांनी ठरवली आहे. पण जर फातिमा शेख नसतील खऱ्या, पण उस्मान शेख तर खरे आहे ना बाबा. त्यांचा तो वाडा मिळालाय ना. मग तुम्ही भिडेंच्या वाड्याचं कौतुक करता. तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढण्यात आली. कोणते अक्षर गायब आहेत इथून, कोणते शब्द गायब आहेत? तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढण्यात आली. काय गायब आहे सांगा? आता हळूहळू त्यांनी काय केलं? पहिलं सुरुवात केली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये पहिली शाळा काढली. हळूहळू त्यांनी ते सगळं गायब केलं. आताच्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं भिडेंच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा निघाली. मग सुनंदा भोसेकर नावाच्या ब्राह्मण सेवा संघाच्या बाई म्हणतात, भिडेंच्याच वाड्यात निघाली ना पहिली शाळा. मग श्रेय कोणाला?
भिडेंना. आम्ही केला बरं का मोठा अश्वमेध यज्ञ. यज्ञामध्ये ज्या विटा वापरल्या त्या विटा होत्या, त्या शूद्रांनी तयार केल्या नव्हत्या. आम्ही जे तूप वापरलं ते गवळ्यांनी केलेलं नव्हतं. आम्ही जे लाकूड वापरलं ते सुतारांनी केलेलं नव्हतं. आम्ही जे लोखंड घोड्याला नाल लावली ती काही ती लोहारांनी केली नव्हती. सगळं श्रेय यज्ञाचं ब्राह्मणांनी तूप घालण्याचं. आता तुमच्या लक्षात आलं, ब्राह्मणांवर टीका करत नाही आपण, याला म्हणतात ब्राह्मणवाद. ही तयार केली गेलेली एक पूर्ण रचना आहे. ही संरचना अशी आहे की त्रिशंकूची रचना आहे. वरती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र खालचा पट्टा. या शूद्रांना वरती चढता येत नाही आणि ब्राह्मणांनी खाली उतरलं तरी तो सुद्धा श्रेष्ठच राहतो, तो वरतीच राहतो. अशा पद्धतीची संरचना दुसऱ्या कुठल्याही देशात नाही. ती फक्त इथेच आहे. म्हणजे इथे आलेल्या आर्यांनी ज्या पद्धतीने हुशारी केली त्याला पहिली चूड लावली ती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी. कारण त्यांनी सांगितलं हा जो खालचा पट्टा आहे शूद्र तो शिकू शकत नाही. मग शूद्र अतिशूद्र नाही शिकू शकत. फुले म्हणाले आता अतिशूद्र पण तयार केले पेशव्यांनी, कारण त्यांनी फक्त महिला उचलण्याच्या कामासाठी लावून टाकलं. जे शूद्र झाडू पोछा करत होते त्यांना त्यांनी हळूहळू, कारण तोपर्यंत ते जगण्यात जायचे लोक. जेव्हा शहरं बसली, नगरं बसले, तेव्हा मग आपल्याला कोण लागतात? आपल्याला स्वच्छता करायला, संडास साफ करायला, नाल्या साफ करायला माणसं लागतात. मग ती माणसं म्हणजे अतिशूद्र. मग त्यांना ठेवा गावाच्या बाहेर, त्यांचा मोठा वास येतो. अरे मग आपल्या इथं वास नाही येत आहे का? आपला आपण साफ करायचं आपल्याला कधी शिकवलं नाही. तुम्ही जर परदेशात गेलात, सगळीकडे गेलात, सगळे स्वतः साफ करणार. त्यांचे टॉयलेट साफ कसे ना आपले कसे घाणेरडे. तुम्ही सेफ्टी ऑडिट करायला गेल्या सगळ्या, कोण माहिती नाही मला, त्या सगळ्या सेफ्टी ऑडिट वाल्यांना पण विचारा की तुम्ही त्या संडासाच्या ठिकाणी सेफ्टी ऑडिट करायचं तुम्ही म्हणताय. ज्या बायका सगळ्या काम करतात, श्रमिक, तिथल्या कर्मचारी, त्यांच्या सेफ्टी ऑडिटचं काय? त्या दिवस रात्र साफसफाई करतात, बरोबर की? मग या ज्या स्त्रिया आहेत, या शूद्रातिशूद्र स्त्रिया आहेत, या शूद्रातिशूद्र स्त्रियांनी शिकायचं नाही. बरं, कोणी नाही शिकायचं अजून? क्षत्रिय स्त्रियांनी काय शिकायला पाहिजे? फक्त दानपट्टा, युद्ध कौशल्य एवढंच शिकायचं. वैश्यांनी काय शिकायचं? फक्त गणित शिकायचं, व्यापार शिकायचा, हिशोब शिकायचा. तो हिशोबही किती शिकायचा? ब्राह्मणाच्या पूजेचा हिशोब ठेवायचा नाही. त्यांनी किती शिधा दिला ठेवायचं नाही. ब्राह्मणाला कुठलीही गोष्ट विचारायची नाही. मग महाराला भीक, बाकीच्या सगळ्यांना भीक आणि ब्राह्मणाला भिक्षा, असं कसं झालं? आला का प्रश्न कधी? नाही आला. मग ब्राह्मण आपल्याकडून भीकच मागून नेतात ना. मग आपण त्याला भिक्षा म्हटलं आणि यांना भीक का म्हटलं? तुमच्याजवळ उत्तर आहे, तुम्ही सांगा, पटकन सांगा. हा, काय शिजवलेलं असतं? ज्यांना भीक घातली असते ती. भीकेमध्ये तुम्ही शिळं द्या, काही द्या, ग्रहण लागलं, दे रे बाबा, सुटलं सुटे गिरण, दे रे सुटे गिरण, काही पण देव माय, भाकरी दे, दे दान, सुटे गिरण दे, दान दे, दानाचं पुण्य लागेल, पण ते कुठलं दान दे? काही दे बाबा, शिळं टाक दे, तुकडा दे, भाकर तुकडा दे, काही पण असेल ना माय, तुझ्या घरातले कपडे असतील ना ते देऊन टाक. आता ग्रहणामधले कपडे आपल्याला नाही चालत, तिला कसे चालतात ग? आपल्याला नाही चालत आणि तिला कसे चालतात? ती नाही मरत आणि आपण मरतो. अरे काय आहे हे? आपल्या लॉजिकला नाही पटत. हीच मुलगी ग्रहणामध्ये जर सुटिकागृहात आली आणि तिच्याकडून सिझेरियनचे पैसे मिळत असेल तेव्हा कसं होऊन जातं? बरोबर की नाही? म्हणजे आपल्या डोक्यामध्ये येतच नाही की आपल्याला बुद्धू बनवलं. ही जी बुद्धुगिरी आहे, हे आपल्याला जे बुद्धू बनवलं होतं सावित्रीबाई ते बरोबर काढलं. ती काय म्हणाली? फुले काय म्हणाले? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना सर्व शूद्र खचले. म्हणजे वित्त कोणाच्या हातात चढलं? ब्राह्मणाच्या हातात, क्षत्रियांच्या हातात, वैश्यांच्या हातात आणि शूद्रांच्या हातामध्ये वित्त नाही. बनवलं कोणी? खुर्ची कोणी बनवली? शूद्रांनी. हे कोणी बनवलं? शूद्रांनी. हे कोणी बनवलं? शूद्रांनी. हे कोणी बनवलं? शिंप्यांनी. बरोबर? मी तुम्हाला सांगते, आता मोबाईल पण गॅरेज मधली सगळी कामं कोण करतं? शूद्र. कल्पना चावलाचे वडील कोण होते माहिती का कुणाला? नाही तर कल्पना चावला
डोक्यावर घेऊन हे नाचले असते. वडील मेकॅनिक होते म्हणून नाचत नाहीये. तिचं नाव इतकं का नाही घेत सरस्वती सर? कारण कल्पना चावला ओबीसी होती, वडील ओबीसी होते, मेकॅनिक होते, मेकॅनिक गॅरेज मध्ये काम करत होते, म्हणून कल्पना चावलाबद्दल सांगितलं जातं ती अंतराळात गेली. पण तिला घेऊन नाचत का नाही सरस्वती सर? लक्षात का नाही घेत तुम्ही? इतकी अंतराळाला म्हणजे बसून जाणारी पहिली स्त्री आहे. आपल्या देशाचंच नाही जगाचं नाव रोशन करणारी. अमेरिकेत झाली आणि दोन्ही भारतीय वंशाच्या आहेत. भारतीय वंशाच्या का म्हणतात त्यांना? ती तर इथूनच गेली होती. आणि सुनीता विलियम्स भारतीय वंशाची म्हटली जाते. ती ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू या तिन्हीच्या कॉम्बिनेशन मधली केरळ मधली आहे सुनीता, जी तिकडे सुनीताचे आई वडील गेले. ती केरळ मधली आहे. ती आली होती ना आता ती भेट द्यायला आणि तिच्या नावाने पण खोटेपणा केला. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही उच्च पदावर असणाऱ्या बाईंच्या बद्दल किंवा पुरुषाच्या बद्दल जास्त माहिती सांगितली जात नाही, त्याचा अर्थ तिची जात ब्राह्मण नाही, तिला जास्त वरती चढवलं जात नाही, ती क्षत्रिय किंवा वैश्य किंवा ब्राह्मण नाही. मग आता क्षत्रिय असणाऱ्या स्त्रिया कोण आहेत? महानायिका. बहुजन महानायिकांमध्ये आपण पहिलं नाव कोणाचं घेतो आधुनिक काळात? राणी जिजाबाई. बरोबर. आपण म्हणतो जिजामाता. आपला उत्सव सुरू होतो तो 1 जानेवारी पासून सुरू होतो, 12 जानेवारी पर्यंत आपण जिजाबाईच्या जयंतीपर्यंत करतो. बरोबर. तर जिजाऊ जी होती, ही जिजाऊ कोण होती? शिवाजी महाराजांच्या आई. थांबा सांगू देतो. बरोबर आहे. त्यानंतर ते शिवाजीची आई. फक्त आपल्याला काय माहिती आहे? शिवाजीची आई. शिवाजीची आई. ती राजमाता कोणामुळे झाली? शिवाजी. तिच्यामुळे शिवाजी घडला की आपण बोलताना काय म्हणतो? आपण सगळे म्हणतो शिवाजीमुळे ती राजमाता झाली, तिच्यामुळे तो राजा झाला. सगळ्या कमी करताना स्वतःला आई म्हणून तुमचं महत्वच कमी करता 2 मिनिटात. ती नसती तर मला सांगा शहाजीची बाकीची मुलं का नाही झाली शिवाजी? आलं लक्षात? ती आई म्हणून एवढी ग्रेट होती. जे जिजाऊ म्हटली की आपल्या डोळ्यासमोर शिवबाला बोट दाखवणारी, नाहीतर ती आपल्याला राजमाता असलेली म्हातारी जिजाऊ, नाहीतर आपल्याला एखादी आजकाल थोडीशी घोड्यावर दिसणार. बरोबर. म्हणजे आपण बहुजन नायिकांपासून येतोय. सुनीता किती वेळ आहे? मला आता अर्धा तास येऊ शकता का मध्ये मध्ये काय? मग आता तुम्हाला इंटरेस्ट यायला लागला. आता मी बघते सगळ्यांनाच इंटरेस्ट आलाय. आता शिवाजीच्या राणी, सई राणी, सोयरा राणी आपण म्हणतो, पण तरी सुद्धा त्या राण्या का नाही झाल्या एवढ्या जिजाऊ सारख्या? तुम्हाला जिजाऊच्या बद्दल एकदा आता मध्ये खूप घाणेरडेपणाने जेम्स लेनचं प्रकरण झालं, त्यांच्यावर आरोप आले, मग सगळे लोक बाहेर पडले. मग जिजाऊ फक्त मराठा ब्रिगेडवाल्यांचीच आहे? मग माझं तर हिंदवी स्वराज्य ज्याला म्हणतो, ज्याला आपण महाराष्ट्राचं स्वराज्य म्हणतो, ते स्वराज्य स्थापन करणारा शिवाजी घडवणारी जिजाऊ माझ्यासाठी अभिमानाची नाही आहे? मग आज आंतरराष्ट्रीय स्त्री मुक्ती दिन साजरा करत असताना ज्या भारतीय स्त्रियांची आपण ओळख करून घेतोय, आपण महाराष्ट्रातल्या स्त्रियांची ओळख करून घेतोय, त्याच्यामध्ये आपण ही जी दैदिप्यमान शिवाजीला घडवणारी तर आई आहेच, पण ती काय म्हणाली शहाजीनी दुसरं लग्न केलं तिकडे. तो कुठे होता? निजामशाही आणि आदिलशाही. बरोबर. मग तिथे तो सरदार होता, तिथून ते परत नव्हते येऊ शकत. बरं, लखुजी जाधवांना खूप राग आला होता. लखुजी जाधव म्हणजे हिच माहेर, आपल्या जिजाऊचं माहेर, जाधवांची ती मुलगी. ते म्हणाले की असा कसा तिकडे गेला, तू आपली चल माहेरी परत. या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मग ते म्हणाले की जर आपल्याला खरोखर आपलं राज्य सांभाळायचं असेल तर आपण निजाम आणि आदिलशाहीकडे नोकरी करून चालणार नाही. याच्यावर त्यांचे मतभेद झाले. ते मतभेद असे नव्हते. ते मतभेद काय होते की तिथे राहिलो तर आपण मांडलिक राहू, इथे राहिलो तर आपण आपलं स्वराज्य निर्माण. मग स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या मुलाला, एवढ्याशा छोट्याशा 6 ते 8 वर्षाच्या मुलाला घेऊन कोण निघाली? टाकून दिली होती का ती? परित्यक्ता होती का ती? नाही. पण ती एकल होती, एकटी होती.
मुलाला घेऊन निघाली. आज बायका काय म्हणतात, कसं सांभाळू मुलांना, कसं सांभाळू, अरे मोबाईल आहे, अरे लोकल गाड्या आहेत, अरे रेल्वे आहेत, विमानं आहेत, अरे शाळा आहेत. तुम्ही घाबरू नका बायांनो, जिजाऊचा आदर्श आहे. त्यावेळेला काहीच नव्हतं, घोड्यावर रपेट करून निघाली. आपल्याला जिजाऊ सांगितली जाते, तिथून आली, कशी आली असेल, बैलगाडीतून कशी आली असेल, एवढे सगळे डोंगर दरे गड कशी चढली असेल. त्यावेळेला काही साधनं होती का? हे जे किल्ले तयार केले, ज्या वेळेला पहिला शिवनेरी जिथे शिवाजीचा जन्म झाला तो एकमेव फक्त किल्ला आहे. त्याच्यानंतर सर्व किल्ले बांधणीमध्ये कोण आहे सोबत? जिजाऊ आहे शिवाजीच्या बरोबर. शिवाजी गेलाय स्वारीवर, सगळं सैन्य गेलंय स्वारीवर, म्हणजे शिवाजी जिजाऊ बरोबर सगळ्या स्त्रिया आहेत. सर्व स्त्रियांच्या देखरेखीखाली गड बांधले गेले. आपल्याला माहिती आहे या सगळ्या बहुजन स्त्रियांचा इतिहास आहे. सिंदखेड राजा असेल, चांदवड असेल, तुम्ही इथून निघा आणि एक दिवस सहली काढा. आमची एक मैत्रीण आहे दीपा म्हणून, दीपा पवार. ती घिसाडी लोहाराची मुलगी आहे. तिचे पालच बसायचे आणि पालं बसताना ती म्हणाली, मी भटक्या विमुक्तांची मुलगी आहे, मी आईला लोह घडवताना पाहिलंय, माझ्या आईला मी कधी रडताना पाहिलेलं नाहीये. अग्निफुलं निघायची, पूर्ण आगीतून फुलं निघतात आणि तिला म्हणायचे, तुझे डोळे लाल दिसतात, तू रात्री दारू प्यायली का? आगीसमोर आपण दोन तास पोळ्या केल्या तर आपले डोळे लाल नाही होत. आपण जर चुलीसमोर बसलो धुराने लाल नाही होत. पण तसं बोलणारे लोक आणि घाणेरडं बोलणारे लोक होते, पण तिची आई बदली नाही. आज दीपा पवार या सर्व घिसाडी लोहार बायकांचं प्रतिनिधित्व करत होती, युरोपर्यंत जाते आणि त्या दीपानी हे प्रश्न विचारले आणि ती माझ्यासारख्या स्त्रिया तिच्याकडे जातात असंच बोलणं सुरू असतं. मी तुमच्यासारख्या जेव्हा प्रबोधनात्मक असतं तेव्हा भाषण नाही देत, मी संवाद करते असा. आणि मग तिथे काय झालं, तिथे अशा पद्धतीने त्यांनी ठरवलं, तुमची भिशी होते की नाही, वैचारिक भिशी, तर तुमची भिशीच्या दिवशी आजूबाजूचे जेवढे सगळे असे स्थळ आहेत की जिथे बुद्धाची लेणी असती, जिथे ताराबाई शिंदेचं बुलढाणा आहे, अशा ठिकाणी सहली काढा. म्हणजे तुम्हाला त्या त्या व्यक्तींची महती कळेल. मग तुम्हाला कळेल की अरे इतक्या अशा सगळ्या बायका आपल्याकडे होऊन गेल्या, एवढ्या दैदिप्यमान स्त्रिया होऊन गेल्या, पण आपल्याला माहिती नव्हतं. सिंदखेड राजाला जाताना किंवा इव्हन चांदवडला जाताना ज्या विहिरी लागतात, ज्या बावड्या आहेत, म्हणजे जिथे स्त्रियांना आपल्याला आत्ताही बघतो आपण 2-2 किलोमीटर, आता तर यवतमाळात पडतोच, सगळीकडे विदर्भामध्ये सर्वात जास्त दुष्काळ पडतो, आपण कुठपर्यंत जातो पाण्यासाठी. माझा जावई तुमच्या ऐकला, माझी मुलगी तुमच्या मनवरांची सून आहे, गाडी ती एवढी मोठी लेखिका आणि हे आहे. तसंच सतीश बनवर गाभरीचा पाऊस आणि तुया धर्मकंथाचे रायटर डिरेक्टर आहे, तर सतीश माझे जावई, तर त्यांच्या गाभरीचा पाऊस मध्ये ही सोनाली कुलकर्णी आणि वीणा जामकर या दोघी जणी सतत फक्त पाणीच भरत असतात. मी त्याला विचारलं तर म्हणे हेच दृश्य आहे म्हणे, गावागावात पाणी भरायला निघतात दूरपर्यंत, कापसाचं शेतं लागले पण पाणी भरावं लागतंय, घरामध्ये कोणी पुरुष नाहीये तर बायकाच आपलं पूर्णपणे नांगरणी करतात, हाकरणी करतात, अशी आपल्याकडची दृश्य आहेत. पण सांगताना दसताना आपण काय म्हणतो, तो शेतकरी, ती शेतकरी म्हणतो नाही म्हणत, कधीच नाही म्हणत. म्हणायचं असेल तर काय म्हणतो, शेतकरी. डॉक्टर तुमच्यापैकी सगळ्या अनेकांची वेळ झाली असेल, डॉक्टरीन बाई आल्या, अरे मास्तर नाही, प्राध्यापकीण, म्हणजे अरे यार असं कसं, शिक्षकीण, शिक्षिका, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापिका, अध्यापिका, डॉक्टरीण, शिंपीण, लोहारीण, अरे यार, म्हणजे त्याच्या जोरावर आमचं अस्तित्व. महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणाले, सर्व स्त्री पुरुष हो. किती मोठा ग्रेट माणूस ना, दोघांना एकाच होता याच्यामध्ये. आणि त्यांनी एवढं पण लिहिलं की सर्व पशुपक्ष्यांमध्ये सर्वांमध्ये मानव प्राणी श्रेष्ठ आहे, पण मानव प्राण्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे ती स्त्री. तर अशी ही जिजाऊ जी आहे, ही जिजाऊ फक्त राजमाता नाहीये, फक्त माता नाहीये. ती जेव्हा निघाली नवऱ्याला आव्हान करत, ती निघाली, घोडरपेट करत निघाली, बाळ लहान आहे, त्या बाळाला सांभाळते आणि ते करत ती जेव्हा आपल्या गडावर आली तेव्हा शिवनेरीच्या आजूबाजूला तर जंगल माजलं होतं. तिने गडावर उभी राहिली आणि तिने शिवबाला सांगितलं, शिवबा हा सगळा भाग आहे ना
जर तुला कुठलाही शत्रू आला, फक्त मोगल नाही म्हणाली, कुठलाही शत्रू आला, तू गडावर जर किल्ला बांधला. आपण काय बघितलं निजामाकडे जाऊन, आपण आदिलशाहीकडे काय बघितलं, तर त्यांचे सगळ्यांचे खाली आहेत किल्ले, त्याच्यामुळे त्यांना खंदक खणावे लागतात. आपण जर गडावर किल्ले बांधले, हे सांगण्याचं ज्ञान देण्याचं एखादा आर्किटेक्टच देऊ शकतो की. आणि आपण कधी जिजाऊला आर्किटेक्ट म्हणून कधी बघितलं का? कधीच आपण गडाच्या रचना संरचनेमध्ये या बायकांना आर्किटेक्ट म्हणून नाही बघितलं. तशीच होती राणी चांदबिबी. राणी चांदबिबीचं तुम्ही जाल ना नगरला, अहमदनगरला, राणी चांदबिबीमुळे तुम्ही इतकी म्हणजे मी इतकी प्रभावित आहे. तिच्या एका हातामध्ये पक्षी असायचा, ती पर्यावरणवादी होती, ती घोड्यावर रपेट करायची. तिचा जो पुतण्या होता तो राणी चांदबिबी आपल्या काकीमुळे एवढा प्रभावित का तिच्यासारखाच वेश करायचा. राणी चांदबिबीचा जो किल्ला आहे किंवा राणी चांदबिबीनी इव्हन विजापूरला जे बसवलेलं आहे, तिचं आर्किटेक्चर पाहिलं की आपण चकित होतो. ते तिचं आर्किटेक्चर आहे, तिने बांधलेलं महाल आहे. रझिया सुलतान जिची कबर आपल्याला मिळते किंवा तिचं आपल्याला फक्त प्रेमकथा ऐकवली जाते, पण रझिया सुलताननी ज्या पद्धतीने राज्य केलं, या आपल्या महानायिका आहेत. या महानायिका 19व्या शतकामध्ये येण्यापूर्वी आपण ज्या 15व्या 16व्या शतकापर्यंत आलोय, त्याच्यानंतर येते अहिल्याबाई होळकर. मी जिजाबाईच्या बाकीच्या याच्यामध्ये जात नाही, ते तुम्हाला पूर्ण माहिती आहे. पण ही जिजाबाई माहिती करून घ्या, ज्या जिजाबाईंनी शिवाजी घडवायच्या आधी संपूर्ण महाराष्ट्र फिरली. तिने बघितलं की कुठे होऊ शकतं, पुण्याच्या कोणत्या भागात, साताऱ्याच्या कोणत्या भागात, सह्याद्रीचं कातळ कसं आहे, कोणत्या कातळावर पहिला किल्ला बसेल, दुसरा किल्ला कुठे बसेल. अगदी राजगडावर, म्हणजे जेव्हा रायगडावर ती समाधी बांधली गेली शिवाजीची, त्याच्या आधी म्हणजे जेव्हा जिजाऊ म्हणजे त्यांचा जो राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेकाच्या आधीच्या गडाची पाहणी सुद्धा जिजाऊनी केल्याचे उल्लेख आहेत. माझे नाही, अभ्यास पूर्ण सांगते. तर अशा पद्धतीने तुम्ही जिजाऊचा अभ्यास केला तर तुमच्या मुलामुलींचे निबंध वेगळे होतील की नाही. आता तुम्ही जी जिजाऊ सांगता ती जिजाऊ आणि माझ्या जिजाऊ मध्ये फरक आहे का? किती फरक आहे? खूप फरक आहे. म्हणजे ती फक्त एका शिवबाला घडवणारी आई नाहीये, ती स्वतः एक हाडामासाची स्त्री आहे. तिचं मन आहे, तिला नवऱ्याला सोडून यावं लागतंय मुलाला घडवताना. ती रडली नाहीये, तिच्या डोळ्यात फक्त पाणी काय आलं. अशी अवस्था आहे माझ्या महाराष्ट्राची, माझ्या राज्याची. तिकडे माझ्या नवऱ्याला निजामाकडे नोकरी करावी लागते, आदिलशाहीकडे, आणि लखुजी जाधव माझा बाप म्हणतो की तिथे नोकरी न करता जर इकडे काही केलं तर इथे हिंदवी स्वराज्य निर्माण होईल. पण माझे भाऊ पण भांडत राहिले, भाऊ बंदकी करतात आहे जाधव, पण मला येऊन मदत करायला तयार नाही अजून. सगळ्यांना म्हणाली जाधवांचं सैन्य मिळेल का? हो. भोसल्यांचं सैन्य मिळेल का? हो. पण ते होतं छोटस. तेव्हा तिने अगदी तुम्हाला माहिती होता जीवा म्हणून वाचला शिवा. मग सगळ्या प्रकारचे सवंगडी. पहिली आहे जिजाऊ जिने जातीभेद पूर्णपणे बंद केला. पहिली आहे जिजाऊ जिने हिंदू मुस्लिम सगळा भेद बंद केला. रोमांच उभे राहतात आपल्या अंगावर. हिंदू मुस्लिम भेद तिने मानला नाही. इब्राहिम खान लोधी घे रे बाबा, घेतलाच पाहिजेस तू. 94 मुस्लिम सरदार होते शिवाजीचे. सांगितलं कधी कोणी तुम्हाला? नाही सांगितलं. जिजाऊला सांभाळणाऱ्या अंगरक्षकांमध्ये मुस्लिम अंगरक्षक कधी सांगितलं आपल्याला? नाही. आणि ह्या ज्या कहाण्या तयार करून फक्त गो ब्राह्मण प्रतिपालक केलं, आणि म्हणून गोविंद पानसरेंचा खून झाला. कारण गोविंद पानसरे खरा शिवाजी सांगत होते, पण पहिला शिवाजी कोणी लिहिला? बघितलं? पुरंदरे कुठे हो? तो पुरंदरे जे आहे ना, त्यांनी आपल्याकडे खूप खोटं पेरलं. त्यांनीच दादोजी कोंडे म्हणले, त्यांनीच गो ब्राह्मण प्रतिपालक केलं. आता रोज आकाशवाणीवर त्याचीच जाहिरात, मला मी ऐकत नव्हते, माझ्या बहिणीकडे रोज आकाशवाणीला आकाशवाणीवर रोज त्याची जाहिरात येते. मोठी शिवसृष्टी तयार करतात आहेत ते. त्याच्यामध्ये बमू पुरंदऱ्यांच्याच पुस्तकाचा उल्लेख आहे. फुलेंचा शिवाजी जर तुम्ही वाचला, मी ही जिजाऊ सांगितली ती फुलेंच्या शिवाजीच्या पोवाड्यातली आहे. ही जिजाऊ बाळाला म्हणते, बाळाचं जेव्हा ती जोजवणी करते ना, त्यावेळेला आता बघा तुम्ही एक आख्यान मी लावलं, समजा एक जिजाऊचं आख्यान लावलं, तेवढं होईल. मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते. आता ही जिजाऊ आहे ती. या जिजाऊनी शिवबाला उभं करताना पूर्णपणे कशा पद्धतीचा काळ आलाय तो सांगितला. त्याच्यामध्ये फक्त मोगलांचा काळ नाही सांगितला.
इथे संपूर्ण सांस्कृतिक आक्रमण कसं आहे, इथे संपूर्ण ब्राह्मणशाही कशी आहे, तुला त्याच्यातून मार्ग काढावा लागेल. तुला इथल्या सर्व सवंगड्यांना, इथल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणावं लागेल, असा फुल्यांचा पोवाडा आहे. तुम्ही जेव्हा समग्र फुले वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की काय कुळवाडी भूषण. आणि म्हणून तो कुळवाडी भूषण आहे. कुळ का नाही, कोण आहे कुळ, कोण आहे, काय कुळ नाही. कुळ म्हणजे राजा नाही, कुळ म्हणजे काय आपण नाही, कुळ म्हणजे काय बघा, माहिती नाही. एक असतो खोत आणि त्याच्या हाताखाली करतात कुळ काम. कुळ म्हणजे वेठबिगार. वेठबिगार होते, त्याच्यावरून आलं कुळंबीड. वेठबिगार, बॉन्डेड लेबर. आपण सगळे लेबर होतो, कुळवाडी होतो आपण. आणि त्यांचा सगळ्यांचा या कुळंब्यांचा भूषण कुळवाडी भूषण. म्हणून शिवाजीच्या काळापर्यंत मराठा नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती. त्याच्यावर नंतर कधीतरी बोलेल, कारण आता तो भाग वेगळा होता. नंतर ते जे काही झालं 96 कोळी वगैरे होणं, हे नंतर कुळ पडले. पण तोपर्यंत हे कुळ जे होते ते खोताच्या हाताखाली कुलकर्णी. तर माझी एक मैत्रीण मला दरवेळेला सांगायची, आम्ही कुलकर्णी होतो, कुलकर्णी नाही. मला कळायचंच नाही, मग मला कळलं नंतर. कुळ म्हटलं की कोणाच्या तरी हाताखाली, पण कुल म्हटलं की कुल, क्षत्रिय कुल, ब्राह्मण कुल, संकुल, संकुल म्हणतो का आपण, संकुल. तर असं. तर जिजाबाईच्या नंतर येतो आपण अहिल्याबाई. अहिल्याबाई कोण होत्या साधारण सगळ्यांना माहितीये. काय म्हणतात, नाही अहिल्याबाईंबद्दल काय म्हणतात, नाही नाही अहिल्याबाईंची पदवी काय म्हणतात, पुण्यश्लोक. पुण्यश्लोक म्हणजे काय हो, म्हणजे काय पुण्यश्लोक म्हणजे, नाही पुण्यश्लोक, पुण्यश्लोक म्हणजे काय, बोला ना. धार्मिक स्थळ भिडल्या, जगण्याला भिडल्या, लढल्या, घाबरल्या नाही. म्हणून आपल्या नायिका निर्भीड आहे. म्हणून मी मगाशी काय म्हटलं, झुंजार. सावित्रीबाईच्या झुंजार लेखी, झुंज देऊ, डोळ्यात पाणी येईल पण लढणार, झलकारी बनू. आधी लक्ष्मी, राणीबाई लक्ष्मीच्या आधी कोण गेली, झलकारी गेली. आपल्या मुलाला बळी दिलं पण गेली. अशा लढणाऱ्या ज्या बाया आहेत त्या आपण आहोत. आपण सती गेलो नाही, आपण चितेवर चढलो नाही, आपण पतीच्या सरणावर चढलो नाही. आपण पती गेल्याबरोबर हातामध्ये राजाचं सूत्र घेतली. म्हणून मी म्हटलं, अजितदादा पवार गेले तेव्हा सगळे लिहायला लागले, सुनेत्रा पवारांना काय झालं, लगेच काय त्या गादीवर बसायला लागल्या, त्यांना मोठा मोह झाला. मी म्हटलं कोणीतरी पुरुष बसणारच आहे ना. अजितदादा गेले तर आता सर्वांचा नंबर सुरू आहे ना, की बाबा मी राहू, कमी राहू, कमी राहू, कमी राहू का, सगळेच म्हणजे सगळे बसणारच आहेत ना कोणीतरी पुरुष. मग तुम्ही म्हणताय सुप्रियाताई खासदार आहे तर त्या नाही बसू शकत, बहिणांनी. मग तुम्ही कोणाला बसवणार, तर तुम्ही सुनेत्राताईंचं नाव आल्याबरोबर सगळे असे काढायला लागले पुस्तकं. मी म्हटलं महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री का होईना स्त्री बनती आहे ना, बोलू द्या. ती सती नाही गेली तुमच्यासारखी. तुम्ही तुमच्याकडची जर कोणी बाई गेली असती, फडणवीसांची, तर बिचारी अमृता सती गेली असती. आमची सुनेत्रा काही सती नाही. आणि तिला साथ देणारा तिचा नवरा होता, जोडीदार होता. वडील बाहेर, वडिलांनी तिला साथ दिली नाही. मलाला वडिलांनी साथ दिली. मलाला लहान होती ती, पण 13 वर्षाची होती. सावित्रीबाई पण 13 वर्षाची बरं का. आणि 17व्या वर्षीच मलाला तिकडे गेली, बरोबर. म्हणजे आमच्या काळातली मलाला 19व्या शतकातली, आमच्या काळात आता मलाला आहे, 19व्या शतकातली मलाला कोण आहे, सावित्रीबाई फुले. आता आपण दुसरं घेऊन उदाहरण, सेवा आणि शुश्रूषेच्या बाबतीत आपण बोललं जातं. आपण म्हणतो मदर तेरेसांनी अनाथ बालकांना पूर्णपणे, केवढं मोठं मदर तेरेसाचं कलकत्त्याला मोठं हे आहे. आपल्या देशामध्ये जेवढ्या पूर्णपणे विधवा स्त्रिया होत्या, त्या विधवा स्त्रियांना सती तरी जावं लागत होतं. तुम्हाला माहिती आहे विधवा स्त्रिया बहुजनातल्या गेल्या आहेत का सती, नाही. पण रखमाबाई, डॉक्टर रखमाबाई विधवा होत्या. आणि सॉरी तेव्हा त्यांची आई विधवा होती. त्यांच्या आईने दुसरं लग्न केलं. सावत्र वडील होते रखमाबाईंना. म्हणजे बहुजन स्त्रिया दुसरं लग्न लावू शकत होत्या, पाठ लावू शकत होत्या, त्यांना लग्न करण्याची परमिशन होती.
ब्राह्मण स्त्रियांना लग्न करण्याची परमिशन नव्हती. म्हणजे शोषित आणि पीडित कोण होतं? ब्राह्मण स्त्रिया. ब्राह्मण स्त्रिया होत्या. क्षत्रिय स्त्रिया पण सती जात होत्या, पण बाकीच्या जसं राजमाता जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर यांनी काय पायंडा पाडला? सती जायचं नाही. म्हणजे त्यांनी पण तो पायंडा पाडला. आपल्या बहुजन नायकांमध्ये सती तर जात नाहीये. मग 19व्या शतकामध्ये सती जाणाऱ्या कोण होत्या? ज्यांचे विवाह बाल आणि जरट होत होते. म्हणजे त्यावेळेला एक नाटक आलं होतं, अवघे पावणशे वैमान. मग अवघे पावणशे वैमान असणारा तो 500 वर्षाचा 75 वर्षाचा म्हातारा आणि 14 वर्षाची मुलगी, 9 वर्षाची मुलगी असे लग्न लावत होते. एपिस्टल फाईलच आहे ना, एपिस्टल फाईल या ब्राह्मणांना चालूच शकते ना. म्हणून ते ब्राह्मणवादी म्हणजे तिथे आज जो म्हणतो आपण RSS आणि हे सगळे जर तिथे गेलेले आहेत, या ब्राह्मणवाद्यांना एपिस्टल फाईल काहीच नाही वाटत. कारण यांचेही लग्न तसेच व्हायचे. लहान मुलींशी नराधम लग्न करायचे आणि त्यांच्यावर बलात्कार करायचे. मग ह्या ज्या मुली आहे या विधवा झाल्या, बालविधवा झाल्या 14व्या 15व्या वर्षी, आणि मग त्या 21 वर्षाच्या झाल्यावर त्यांचा पाय घसरू शकतो. पण हे बरोबर आहे का शब्द पाय घसरणे? पाय घसरणे शब्द बरोबर आहे का? नाहीये. त्यावेळेला त्यांना इच्छा नाही होऊ शकणार. पण त्यांना इच्छा झाली तर कुठेच करणार, कोणाशी लग्न करणार? त्या मोठ्या वाड्यामध्ये ब्राह्मणांच्या, ब्राह्मणच तील, ब्राह्मणच काका, ब्राह्मण चुलते, त्याचे सगळे तेच लोक तिचा फायदा घ्यायचे. मग ती बाळंती, तिला जर दिवस राहिले त्यावेळेला ना कुठली व्यवस्था होती. आताच्या काळाचा विचारच करू नका. 19व्या शतक होतं, त्यावेळेला त्या बायकांना बाळंत व्हायला जागा नव्हती. त्यावेळेला फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी नैतिकता अनैतिकता शब्द काढलेले नाही. हे आपले लीडर आहेत. लैंगिकतेच्या बद्दल आपल्याला एवढी समज आणि हे सगळं दिलं जातं. एकदा पण फुलेंच्या बोलण्यात, सावित्रीबाईंच्या व्याख्यानात, सावित्रीबाईंच्या लिखाणात, भाषणात कुठेही असं म्हटलेलं नाही की ही मुलगी कुलट आहे, तिने लैंगिक दुष्कर्म केलं, नाही म्हटलेलं कधीच नाही. ती अविवाहित असेल, तिला बाळ असेल, ती विधवा असेल, तिला बाळ असेल आणि तिला दिवस राहिले आहेत, त्यांनी लिहिलं त्यांनी असं लिहिलं, बालहत्या प्रतिबंधक गृह. 36 बाळंतपण केली सावित्रीबाईंनी, सगळ्या ब्राह्मण विधवा. आणि आपण हे सांगू नये म्हणून सावित्रीबाई लपवल्या गेल्या. सावित्रीबाईंनी आणि फुलेंनी काय लिहिलेलं आहे त्या बालहत्या प्रतिबंधक गृह? इथे या, बाळंतीण व्हा सुखरूप आणि बाळाला घेऊन घरी जा. जर तुम्हाला बाळाला घेऊन जायला घरी देऊ दिलं नाही तर त्या बाळांना दत्तक घेतले जाईल. आज घ्या ना वाजवा टाळ्या. याच्यासाठी सुंदर दैदिप्यमान उदाहरण आहे का सांगा? तर हे होते डॉक्टर लताताई यांचे जागतिक महिला दिन निमित्त केलेले भाषण. तुम्हाला हे कसे वाटले हे नक्की कॉमेंटद्वारे कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा